आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या राजकीय बातम्या। मंत्री किरण रिजिजू आणि उद्धव ठाकरेंची फोनवरून चर्चा। दहशतवाद्यांविरोधात लढ्यात आम्ही एकजूट आमची आहे, देशाला आवश्यक ते सहकार्य करू, उद्धव ठाकरेंची भूमिका। भाजपकडून राहुल गांधींच्या चेहऱ्यासोबत असीम मुनीरचा चेहरा पोस्ट। राहुल गांधी पाकिस्तान आणि त्याच्या हितचिंतकांची भाषा बोलतात, भाजपचा आरोप। तर काँग्रेसकडून मोदींचा फोटो ट्विट करत भाजपवर निशाणा। मोरारजी देसाईंनी पाकला रॉ एजंट्सची माहिती दिली। काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांचा मोठा दावा। तर रॉ एजंट्सची सर्व तयारी मोरारजी देसाईंनी पाकला सांगितल्याचाही दावा। भूषण गवईंच्या अपमान प्रकरणामध्ये कारवाई करा। नाना पटोलेंचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना पत्र। महाराष्ट्र सरकार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची यत्न मागणी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढील आठवड्यामध्ये महाराष्ट्र दौऱ्यावर। तर भारत पाक युद्धानंतर शहांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा। शहांचा 26 मे रोजी नांदेडमध्ये ते सभा घेणार असल्याची माहिती। विधानसभेत बंडखोरीनंतर भाजपनं निलंबित केलेले जगदीश गुप्ता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। पालिका निवडणुकीसाठी प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती। अमरावती पालिका निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेची मोर्चे बांधणी। काँग्रेस नेत्या संगीता तिवारी काँग्रेस सोडणार। शहराध्यक्षाच्या मनमानीला कंटाळून त्या काँग्रेस सोडणार असल्याची माहिती। संगीता तिवारींची माहिती। भाजपचे हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांच्याकडून कळमनुरीमध्ये पक्ष बांधणीला सुरुवात। कळमनुरी विधानसभेमध्ये जागोजागी गजानन घुगेंचा सत्कार। आयुष्यात 30 जून पर्यंत मुंबई गोवा रस्ता पूर्ण होऊ शकत नाही। परशुराम घाट या पावसाळ्यामध्ये पडेल अशी मला भीती। विनायक राऊतांचं वक्तव्य।